टाइम्स डिजिटलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी सुजाता शिरसाट शेकडे। आता आपण पाहणार आहोत टॉप 10 बातम्या। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात नीट परीक्षेत घोटाळा झाल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। खरं तर जो 4 जून 2024 ला जो का नीट या परीक्षेचा निकाल लागला, त्या निकालामध्ये अनेक ही एक्झाम कंडक्ट करते ती म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, या एजन्सीतर्फे अनेक त्यामध्ये घोटाळे झालेले आहेत आणि त्या संदर्भात आज आम्ही पूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरून याचे निदर्श व्यक्त करत आहोत। आणि आमची सरकारकडे एकच मागणी आहे की या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटातील रस्त्याचे काम गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असून घाट अजूनही बंदच असल्याने वाहन चालक आणि व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आणि रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आलाय। प्रसंगी स्थानिक नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश देखील करण्यात आलाय। बांदा येथील प्रसिद्ध स्वयंभू बांदेश्वराच्या मृगाच्या पालखीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। बांदेश्वर भक्तांच्या गर्दीत वाजत गाजत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली। या पालखीला वरुण राजाने सरी बरसवून आपली उपस्थिती दर्शवली। 14 जून रोजी राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमध्ये 5000 वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे। यावेळी समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस आणि वह्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे। खेड शहरातील वाकण येथील भुयारी गटार तुंबल्याने प्रचंड दुर्गंधीच्या त्रासाला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कामाविषयी स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सवी वर्ष आणि वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसह इतर मान्यवर तेथे उपस्थित होते। महाड शहरानजीकच्या गांधरपले गावच्या हद्दीत मोटरसायकलचा अपघात झालाय। अपघातात गोरेगाव स्थायिक राहुल शेवाळे यांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे। अपघातस्थळी पीएसआय भिलारे यांनी पाहणी केली आहे, तर मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्या कारणाने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। दापोली ते खेड महामार्गावर काळकाई कोंड हिलटॉप येथे दुचाकी आणि 4 चाकीमध्ये अपघात झालाय। अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालयात त्यावर उपचार करण्यात येत आहेत। तर ही शेवटची बातमी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। या योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान रंगाच्या 2 गणवेशाचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय। तर या होत्या आजच्या टॉप 10 बातम्या। अशाच माहितीसाठी पाहत रहा टाइम्स डिजिटल।